आजच्या काळात सगळ्यांना परवडेल असं प्रवासाचं साधन कोणतं, तर मेट्रोचा यामध्ये नक्कीच समावेश करता येईल। शिवाय जगभरात अनेक शहरांमध्ये मेट्रो धावते। भारतातही रेल्वे नंतर मेट्रोचा विस्तार झपाट्याने होत असून पुण्यासारख्या विकासाच्या दिशेने पाऊल टाकणाऱ्या शहरातही मेट्रो टप्प्याटप्प्याने आता आपलं जाळं पसरवत आहे। परंतु यासाठी मेट्रोला मोठ्या प्रमाणात वीज लागते। शिवाय याचा खर्च सुद्धा कोट्यावधींच्या घरात होतो। म्हणूनच पुणे मेट्रोने आता वीज बचतीसाठी अनोखा फंडा शोधलाय, ज्यामुळे दर महिन्याला लाखो रुपयांची बचत होणार आहे। तर हा फंडा अगदी साधा आणि सोपा आहे। तर सोलार पॅनलचा हा फंडा आहे। यामध्ये नेमकं काय केलं गेलंय, वीज बचत नेमकी यामुळे कशी होणार आहे, शिवाय हा प्रकल्प एकूणच नेमका आहे तरी काय, हे सगळंच आपण व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। गेल्या काही वर्षात पुणे शहरामध्ये मेट्रोचं जाळं झपाट्याने वाढताना दिसत आहे। अशातच आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुणे मेट्रोने शहराच्या सार्वजनिक वाहतुकीसोबतच ऊर्जा निर्मितीच्या क्षेत्रातही एक मोठी क्रांती घडवण्याची दिशा पकडली आहे। म्हणजेच मेट्रोसाठी लागणारी वीज, त्यासाठीचा वाढता खर्च आणि या सगळ्याचा पर्यावरणावर होणारा परिणाम, या तिन्ही गोष्टींचा विचार करून पुणे मेट्रो प्रशासनानं सौर ऊर्जेचा पर्याय आता स्वीकारलेला आहे। त्यामुळे आता पुणे मेट्रो हा केवळ प्रवासाचाच पर्याय न राहता ऊर्जा स्वावलंबनाच्या दिशेने वाटचाल करणारा प्रकल्प म्हणून सुद्धा ओळखला जाऊ लागलाय। पण हा प्रकल्प नेमका काय आहे, याचा काय फायदा होणार, किती वीज यामुळे निर्माण होणार आणि किती पैसे वाचणार, हे आपण पाहूयात। आता सोलर पॅनलचा फायदा तर आपल्या सगळ्यांनाच माहितीये, कारण शाळेतच आपल्याला याबद्दलचे धडे दिले जातात। पण थोडक्यात बोलायचं झालं तर सोलर पॅनलमुळे विजेचा खर्च मोठ्या प्रमाणात कमी होतो, कारण सूर्यप्रकाशातून मोफत ऊर्जा मिळते आणि दिवसाची वीज किमान भागेल इतकी वीज निर्मिती सुद्धा यातून होत असते। त्यामुळे बाहेरून वीज घेण्याची गरज ही कमी होते। त्यामुळे वीज बिलात सुद्धा लक्षणीय बचत होते। शिवाय याचा वाईट परिणाम काहीच नसल्यामुळे आणि हे पर्यावरण पूरक असल्यामुळे प्रदूषण कमी होतं आणि कार्बन उत्सर्जन सुद्धा घटतं। त्यामुळे हवामान बदलावर नियंत्रण ठेवण्यास सुद्धा याची मोठी मदत होते। त्याचबरोबर अनेकांच्या घरावर, इमारतींवर सुद्धा आपण सोलार पॅनल पाहिलेच असतील आणि याच संकल्पनेचा विस्तार करून पुणे मेट्रोने मोठ्या प्रमाणावर ऊर्जा स्वावलंबनाचा मार्ग सुद्धा आता निवडलेला आहे। अर्थात पुणे शहरातील अनेक मेट्रो स्थानकांच्या छतावर, डेपो परिसरात आणि उपलब्ध मोकळ्या जागांवर मोठ्या प्रमाणात सौर पॅनल बसवण्यात आलेत। यामुळे मेट्रो स्थानक आता अक्षरशः ऊर्जा निर्मितीचं केंद्र बनू लागलेली आहेत। विशेष म्हणजे या संपूर्ण उपक्रमासाठी वेगळी जमीन संपादन करण्याची गरज यामध्ये पडलेली नाहीये। आधीपासून अस्तित्वात असलेल्या संरचनांचा योग्य आणि परिणामकारक वापर करून हरित ऊर्जा निर्माण करण्याची संकल्पना प्रत्यक्षामध्ये उतरवण्यात आली आहे। शहराच्या मध्यवर्ती भागातच ऊर्जा निर्मिती होत असल्याने वितरणातील अडथळे सुद्धा कमी होतात आणि कार्यक्षमता अधिकच वाढते। त्यामुळे आपण कल्पना करू शकतो की फक्त पुण्यामध्ये इतके मेट्रो स्टेशन आहे, त्यावर असणाऱ्या सोलर पॅनलमुळे किती प्रचंड प्रमाणामध्ये वीज निर्मिती होऊ शकते, ज्यामुळे मोठा फायदा होतोय। दरम्यान महामेट्रोने आपल्या एकूण विजेच्या गरजेपैकी सुमारे 25% वीज सौर ऊर्जेतून निर्माण करण्याचं ध्येय ठेवलंय। हे ध्येय गाठण्यासाठी सुमारे 11.19 मेगावॉट क्षमतेचं सौर प्रकल्प उभारण्यात येत आहे। सध्या सुरू असलेल्या प्रकल्पांमधून दररोज हजारो युनिट वीज तयार होते। पिंपरी चिंचवड ते स्वारगेट मार्गावर 1.84 मेगावॉट क्षमतेच्या पॅनलमधून दररोज सुमारे 5958 युनिट वीज निर्मिती होते। यासोबतच वनाज ते रामवाडी मार्गावर असणाऱ्या मेट्रो स्टेशनद्वारे 2.42 मेगावॉट क्षमतेतून सुमारे 6053 युनिट वीज ही तयार होते। याशिवाय रेंज हिल्स डेपो इथे 1.5 मेगावॉट क्षमतेच्या सौर प्रकल्पातून दररोज सुमारे 4117 युनिट वीज मिळते। बरं, सध्या पुण्यातील पिंपरी चिंचवड, संत तुकाराम नगर, भोसरी, कासारवाडी, फुगेवाडी, दापोडी, बोपोडी, वनाज, येरवडा, कल्याणी नगर, रामवाडी, वनाज आणि त्याचबरोबर आयडियल कॉलनी या स्थानकांवर सौर पॅनल बसवण्यात आलेले आहेत। या सर्व स्थानकांमधून तयार होणारी ऊर्जा मेट्रोच्या दैनंदिन कामकाजासाठी सुद्धा वापरली जाते। दरम्यान ही आकडेवारी पाहता मेट्रोने उभारलेली ऊर्जा व्यवस्था किती सक्षम आणि परिणामकारक आहे याची सुद्धा स्पष्ट जाणीव होते। दरम्यान महामेट्रोकडून स्थानकांच्या छतावर व डेपोच्या 66 छतांवर सौर ऊर्जेच्या माध्यमातून वीज निर्मिती केली जाते। या प्रकल्पामुळे दरवर्षी 20 कोटी रुपयांची बचत होणार। यामुळे पर्यावरण संरक्षणाला मोठा हातभार लागणार असं मत महामेट्रोचे अतिरिक्त महासंचालक चंद्रशेखर तांबवेकर यांनी सुद्धा व्यक्त केलंय। बरं, आता ही जी वीज
निर्माण होते त्याचा वापर केवळ मेट्रो गाड्या चालवण्यासाठीच मर्यादित न राहता स्थानकांवरील दिवे, लिफ्ट, एक्सिलेटर, तिकीट यंत्रणा, सुरक्षा प्रणाली आणि इतर सर्व इलेक्ट्रॉनिक सुविधा याच ऊर्जेवर चालवल्या जात आहेत, जी कमालीची बाब आहे। यासोबतच भविष्यात इलेक्ट्रॉनिक वाहनांच्या चार्जिंगसाठी सुद्धा या ऊर्जेचा वापर वाढवण्याची योजना मांडण्यात आली आहे। त्यामुळे पुणे मेट्रो ही ग्रीन मोबिलिटी आणि सस्टेनेबल एनर्जी यांचा सुद्धा संगम बनतीये। शिवाय आर्थिकदृष्ट्या सुद्धा हा प्रकल्प अत्यंत फायदेशीर ठरतोय। सौर ऊर्जा वापरामुळे दरवर्षी सुमारे 20 कोटी रुपयांची वीज खर्चामध्ये आता बचत होण्याचा अंदाज समोर आलाय। वाढत्या वीज दरांच्या पार्श्वभूमीवर ही बचत अत्यंत महत्त्वाची मानली जाते। हा प्रकल्प रेस्को मॉडेलनुसार सार्वजनिक खासगी भागीदारीत राबवण्यात येतोय। त्यामुळे प्रारंभीचा आर्थिक भार कमी असून तांत्रिक व्यवस्थापन अधिक प्रभावी पद्धतीने सुद्धा करता येणार आहे। खासगी कंपन्यांच्या सहभागामुळे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढतो आणि प्रकल्पाची गुणवत्ता सुद्धा टिकून राहते। दरम्यान पर्यावरणाच्या दृष्टीने पाहता पुणे मेट्रोचा हा निर्णय अत्यंत दूरदर्शी आहे। पारंपरिक वीज निर्मितीमध्ये मोठ्या प्रमाणावर कार्बन डायऑक्साईड उत्सर्जन होतं, मात्र सौर ऊर्जेमुळे हा परिणाम मोठ्या प्रमाणावर कमी होतो। या प्रकल्पामुळे दरवर्षी सुमारे 25,000 टन कार्बन डायऑक्साईड उत्सर्जन रोखलं जाणार आहे। म्हणजेच हा उपक्रम केवळ आर्थिक बचतीपुरता मर्यादित नसून पर्यावरण संवर्धनासाठी सुद्धा मोठा हातभार लावतोय। शहरातील प्रदूषण कमी करण्यासाठी हा एक महत्त्वाचा टप्पा देखील मानला जातोय। दरम्यान पुण्यातील मेट्रो प्रकल्पामध्ये सौर ऊर्जेचा वापर हा काही पहिला प्रयोग देशामध्ये घडलाय तर असं अजिबात नाहीये। तर मेट्रो स्टेशनवर सोलर पॅनल बसवण्याचा पहिला प्रयोग देशामध्ये राजधानी दिल्लीमध्ये करण्यात आला होता। दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने 2014 साली द्वारका सेक्टर 21 मेट्रो स्टेशन इथे रूफटॉप सोलर प्रकल्प उभारून या उपक्रमाची सुरुवात केली होती। सुरुवातीला उभारण्यात आलेल्या सौर प्रकल्पाची क्षमता सुमारे 500 किलोवॅट पीक इतकी होती आणि त्यातून स्वच्छ ऊर्जेचा वापर करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश हा देण्यात आला। आणि दिल्ली मेट्रोने केलेल्या या प्रयोगानंतर देशातील इतर शहरांनी सुद्धा या संकल्पनेचा स्वीकार केला आणि पुढे कोची, हैदराबाद, पुणे आणि नागपूर सारख्या शहरातील मेट्रो प्रकल्पांमध्ये सुद्धा सोलर पॅनल बसवण्यावर भर देण्यात आला। एकूणच पुणे मेट्रोचा हा सौर ऊर्जा प्रकल्प केवळ तांत्रिक बदल नाही तर भविष्यातील शाश्वत विकासाचा रोडमॅप आहे। भविष्यात मेट्रोच्या नव्या मार्गिकांवर सुद्धा अशाच प्रकारे सौर प्रकल्प उभारण्याची योजना आहे, ज्यामुळे ही संकल्पना आणखी व्यापक होणार आहे। शिवाय सरकारी पातळीवर एवढ्या मोठ्या प्रमाणात सौर ऊर्जेचा वापर वाढवायचा हा निर्णय इतर शहरांसाठी सुद्धा प्रेरणादायी ठरतोय। त्यामुळेच आता देशातील इतर राज्य आणि शहरं सुद्धा या मॉडेलकडे लक्ष देऊ लागली आहेत। त्यामुळे पुढील काळामध्ये भारतातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिकाधिक हरित आणि स्वयंपूर्ण करण्यासाठी पुणे मेट्रोचा हा प्रयोग मार्गदर्शक सुद्धा नक्कीच ठरेल। त्यामुळे तुर्तास आपण इथेच थांबूया, पण तुम्ही सांगा हा प्रकल्प तुम्हाला नेमका कसा वाटतोय? तुमचं मत आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा। त्याचबरोबर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सुद्धा कट टू कटला सबस्क्राईब करा।